स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता शहराचं आराध्य दैवत श्री वीरभद्र महाराज आणि श्री नवनाथ महाराज यांचा वार्षिक यात्रा उत्सव येत्या 2 व 3 एप्रिल रोजी उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवाची पूर्वतयारी म्हणून दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर यात्रा वर्गणीचा शुभारंभ करण्यात आला. म्हसोबा मंदिर इथं ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या यात्रा वर्गणीला अधिकृत सुरुवात झाली. वर्गणीच्या शुभारंभावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मागील वर्षाचा जमा खर्चाचा हिशोब ग्रामस्थांसमोर मांडण्यात आला. मागील वर्षात भाविक आणि दानशूर व्यक्तींकडून एकूण 56 लाख रुपये देणगी स्वरूपात जमा झाले. यापैकी विशेषतः यात्रा उत्सवासाठी ग्रामस्थांकडून 17 लाख रुपयांची वर्गणी संकलित झाली होती. नागरिकांनी दिलेल्या वर्गणीमुळेच मंदिराचे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. मंदिराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं योगदान दिलंय. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात उत्कृष्ट नक्षीकाम करणं आणि बाहेरील बाजूची सजावट करण्यासाठी त्यांनी 30 लाख रुपयांची मदत केली. यामुळे मंदिराला आता अधिक वैभव प्राप्त होणार आहे. येत्या 2 व 3 एप्रिल रोजी होणारा यात्रा उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी आणि मंदिराच्या प्रलंबित सुशोभीकरणासाठी यावर्षी देखील ग्रामस्थ, नागरिक आणि भाविकांनी सढळ हाताने मदत करावी असं आवाहन देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, मुकुंदराव सदाफळ, नारायणराव कारले, ॲडव्होकेट रघुनाथ बोठे व साहेबराव निधाने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ, विश्वस्त चांगदेव गिधाड, सागर सदाफळ, प्रवीण सदाफळ, राजेंद्र गायकवाड, रावसाहेब धुमसे, दिलीप वाघ, सचिन बोठे, सुरेश बोठे, चांगदेव गाडेकर, निवृत्ती बनकर, ज्ञानेश्वर गाडेकर, मिलिंद गाडेकर, बाळासाहेब सोनटक्के, सुधाकर कुंभकर्ण, सचिव अरविंद गाडेकर, सर्जेराव भगत, रामनाथ भगत, राजेंद्र बाबळे, सुनील सदाफळ, भगवान टिळेकर, दत्ता सदाफळ, नगरसेवक राहुल सदाफळ, मुन्ना शहा, प्रवीण बोरकर, मयूर पाळंदे, अजय आगरे, अक्षय बोठे, शुक्लेश्वर शेळके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं श्री मायंबा तसेच वीरभद्र महाराज यात्रा दिनांक 2 तारखेला मायंबा यात्रा तसेच 3 तारखेला वीरभद्र महाराज यात्रा भरणार आहे. त्या यात्रेचा शुभारंभ नारळ फोडून या ठिकाणी वर्गणीला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर दिनांक 4 तारखेला कुस्त्यांचा हंगामा जुनी गडी या ठिकाणी होणार आहे. तसंच दिनांक 5 तारीख टांगा शर्यत विखे कॉलेज रोड या ठिकाणी होणार आहे. तसंच दिनांक 7 तारखेला लावण्य सम्राज्ञी सुवर्णा काळे यांचा लावणीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच 11 तारखेला इंदोरगिरी महाराज यांचा यात्रेच्या सांगतेनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सर्व भाविकांनी या यात्रेचा अवश्य लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आज राहता येथील वीरभद्र आणि नवनाथ यात्रेच्या निमित्तानं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी नारळ फोडून यात्रेला सालाबादप्रमाणे सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी राहत्यातील सर्व नागरिक या ठिकाणी जमतात आणि जो लेखाजोखा वर्षभरामध्ये जे काय खर्च झाले आणि वर्गणी किती गोळा झाली या संदर्भात या ठिकाणी बैठक होते असते. आणि जवळजवळ 56 लाख रुपयाचे या ठिकाणी उत्पन्न झालं आणि तेवढंच खर्च या ठिकाणी झालेला आहे. विविध मंदिराचे विविध कामं या ठिकाणी चालू आहेत. आणि या चालू कामाकरता किंवा इतर मंदिरामध्ये ज्या कोणा भाविकांना देणगी द्यायची असते 51,000 रुपयाच्या पुढे जो देणगी देईल अशा भाविकांच्या आपण कोनशिला या ठिकाणी लावणार आहोत. आणि त्या संदर्भात मागच्या महादेव मंदिराच्या वेळेला आम्हाला असा अनुभव आला की जवळजवळ 45 लाख रुपयाच्या देणगी या ठिकाणी लोकांनी दिलेल्या आहे. आणि अशा प्रकारे
नामदार राधाकृष्ण विखे असतील, सुजयदादा विखे पाटील असेल यांनी देखील मंदिराला जवळजवळ 30 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यांनी मंदिराला देणगी दिल्यामुळं या ठिकाणी प्रचंड असं मोठं काम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि दक्षिणेतली भाविक या ठिकाणी यावं म्हणून या ठिकाणी द्विभाषिकाचा आपण वापर या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याचा देखील चांगला फायदा या ठिकाणी होत आहे. की ज्या देणगी पेट्या आहे त्या यावेळेला मागच्या वेळेला 17 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी निघालेली आहे. आता देखील जास्त देणगी भविष्यामध्ये या ठिकाणी निघतील, पेट्यामध्ये निघतील. जेणेकरून आमदार साहेबांनी आणि नगरपालिकेने आम्हाला या ठिकाणी एक शौचालय 15 लाख रुपयाचं शौचालय या ठिकाणी बांधून दिलेले आहे. अशा स्वरूपाची कामं या ठिकाणी झाल्यामुळे त्याचप्रमाणे नवनाथ मंदिरामध्ये हॉल, त्याचप्रमाणे खंडोबा मंदिराचं जीर्णोद्धार या ठिकाणी आपण हाती घेतलेला आहे. आणि त्याचप्रमाणे बनबिरोबाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी देखील मोठा हॉल या ठिकाणी सभागृह या ठिकाणी बांधण्याचं ठरवलेलं आहे. अशा पद्धतीचे कामं या ठिकाणी चालू आहे. सुमारे 7 ते 8 कोटी रुपयाची कामं भविष्यामध्ये प्रस्तावित केलेली आहेत. नवनाथ मंदिराची कमान आपण लोकवर्गणीतून या ठिकाणी बांधण्यास घेत आहोत. अशा स्वरूपाची कामं या ठिकाणी चालू आहेत. सर्व नागरिकांना मी विनंती करेन की सर्वांनी या ठिकाणी देणगी द्यावी. आणि या कार्यक्रमाला जे आता अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी सांगितलं, हे जो कार्यक्रम आहे यात्रेचा, या सर्व कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या नातेवाईकांसह मित्रमंडळींसह या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीने मी या ठिकाणी करतो.